आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। स्थानिक स्वराज्य निवडणुका काही दिवसावरती येऊन टेकल्या आहेत। या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज मी शिराळा तालुक्यात आलो आहे आणि शिराळा नगरपंचायत समितीच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत अविनाश खोत साहेब। तर आपण त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने इथं नगरपंचायतच्या संदर्भात तिने रणनीती आखलेली आहेत। खोत साहेब, आपलं M24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। आम्हाला खरंच ऐकायला आवडेल की भाजपची इथं एक चांगल्या पद्धतीने वातावरण आहे, तर तुम्ही सध्या तुमची कशा पद्धतीने रणनीती आणि कोणते प्रश्न घेऊन तुम्ही आपल्याला सध्या मतदानासमोर जाणार? आज भाजपचा विषय असेल तर भाजपचे स्टँडिंग आमदार येथील आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पण आज लोकांचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्र वंचित सेना प्रामुख्यानं एक लढवय्या म्हणून आमचा नेताच आहे मराठी अस्मितेचा, हृदयाचा। तर आमची एक प्रमुख भूमिका असणार आहे नगरपंचायतीवरती की विरोधक म्हणून, आणि जे जनतेचे प्रश्न असतील, पाण्याचे असेल, लाईटचे असतील, गटरीचे, स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील, त्यासाठी जे काही त्यांना एकदा हा नेता कुठलाही असेल, भाजपचा असेल, राष्ट्रवादी, एकदा निवडून गेला की त्यांना परत इकडे वार्डाकडे यायला टाइम भेटत नाही। म्हणून आज आमच्याकडेच आम्ही लोकांची कितीतरी कामं केलेली आहेत। मग संजय गांधी मधून महिलांना पेन्शन देण्याचे असेल, घरकुल असेल, श्रावणबाळ योजना असेल, रेशनिंग कार्डाचे जर आज 250-300 लोकांना जवळजवळ मी आज कार्ड काढून 2-2.5 हजार लोकांची नावं कार्डामध्ये घातलेली आहेत। अशा पद्धतीनं आज कामाचा आमचा एक अजेंडा आहे। काय काय वेळेला सर्वसामान्यांचा आज बांधकाम परवानाचा जो विषय असेल, बांधकाम परवाना घ्यायला गेलो तर सर्वसामान्यांची जी अडवणूक पिळवणूक होत आहे, त्यासाठी आज आमचा आहे की 2000 स्क्वेअर फूट जे आर्थिक मागासलेला आणि वंचित घटकाचा भाग आहे, त्यांना बांधकाम परवान्याची अट शिथिल करा, गावठाणातून हद्दीतून व्यवसायासाठी चालना द्या, एक वृद्धांच्यासाठी एक बगीचा, वृद्धाश्रम चांगल्या पद्धतीचं एक हे असावं। ते आमचे प्रमुख ह्या मागण्या आहेत। आणि त्यानंतर आम्ही लोकांना एकच सांगणार आहे की बाबांनो, तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये चांगला एक स्वच्छ आणि हुशार नगरसेवक तुम्ही निवडून देण्याचं काम करा। कारण ह्या लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल आणि आपल्याला खरंच, तर आपण एक चांगल्या अभ्यासू माणूस निवडून देण्याचा प्रयत्न करूया। कारण जेणेकरून आपल्या वार्डाचा त्याला अभ्यास असेल, आपल्या वार्डामध्ये हक्काचा माणूस असेल, गेल्यानंतर त्याला आपली जाण असेल आणि त्या दालनामध्ये तो आपली कामं करेल, अशा पद्धतीचा माणूस आपण निवडून देण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र वंचित सेनेच्या वतीने आम्ही काम करणार आहोत। मनसेच्या माध्यमातून असे किती उमेदवार तुम्ही आता देणार सध्या? आज आमच्या राजसाहेबांच्या ज्या आदेशाला आम्ही मान देऊन आज आमचे जिल्हा अध्यक्ष असतील तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आम्ही जे चाचपणी केलेली आहे, त्या ठिकाणी आमचे जे कार्यकर्ते सक्रिय आहेत आणि ते 13 असेल, 14 असेल, 15, 16 आम्ही ह्या 4-5 वार्डामध्ये आमचे उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहोत। 1 वर्षापूर्वी आता भाजपची सत्ता येत आलेली आहे, तर त्या माध्यमातून काय असं वाटतंय तुम्हाला की शिराळा नगर शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल, कोणत्या समस्या इथे तुम्हाला दिसून येतात? भाजपच्या पहिल्यांदा स्टँडिंग आमदारांनी ज्या वेळेला इथे भाजपचे आमदार झालेले आहेत, त्यांनी नगरपंचायतीचा एक पहिल्यांदा विषय म्हणजे आहे तो जागेचा विषय। आज नगरपंचायतच्या जागेला आज 4 खोल्यांमध्ये ती नगरपंचायतची इमारत आहे, त्याला भव्य दिव्य साजेची अशी इमारत होणं अपेक्षित आहे। ते अजून इमारत झालेली नाही। बाकीच्या गावामध्ये गेलो तर ग्राम सचिवालयाची इमारत आहे, तेवढी आज आमच्या शिराळा नगरपंचायतीची इमारत आहे। हा पहिला विषय झाला। महिलांच्यासाठी आज गेलो तर आज इथे महिलांची मुतारी सकट आवश्यक अतिशय गंभीर आहे। कुठल्या तरी पाहुण्याचं घर बघून त्यांना आज सोमवारच्या बाजारपेठेमध्ये जावं लागतंय। आज ही एक शोकांती आहे की आज आमचं शिराळा नागपंचमीच्या बाबतीमध्ये आपण एवढं पुढे गेलेलो असून सकट ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यानंतर बाकीचे विषय झाले तर लाईटचा विषय अतिशय गंभीर आहे की लाईटचा प्रश्न आज तुम्ही जर कुठल्या सर्वसामान्याने आणि आपल्या कष्टकरी माणसाने जर बिल नाही भरलं तर पहिल्यांदा तुम्ही लाईट तोडायला जाता, पण दिवसातून 4 वेळा जर लाईट गेली तर त्या MECB ला कोण बोलायचं काम नाही। तसेच MECBच्या माध्यमातून जे नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये त्यांचे पोल असतील, तुम्ही जर आमची व्यवस्थित नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जर लाईटचा पुरवठा सुरळीत करत नसतील तर आम्हाला तुमच्या नगरपंचायतीच्या MECBच्या पोलला आम्ही नगरपंचायतीच्या स्क्वेअर फूट प्रमाणे आम्ही भाडे लावायची सकट आमची ताकद आहे। असे आधी नगरपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत चांगल्या प्रकारचे आहेत, पण त्यामध्ये राजकीय नेत्यांना हे करण्याचा आभास नाही असं वाटतं मला। शिराळ्यामधील मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं असं का वाटतं, म्हणजे काय तुम्ही असं एक विषय असणार? 100% कारण जनता एक अतिशय सोज्वळ आणि हे की आता तुम्ही किती वर्ष बघत आहे की बाद झालं माझं घरातलं माझ्याच तुझ्या, आता एक दिवस द्या ना, सर्वसामान्य चळवळीला संधी द्या तुम्ही, आम्ही करतो ना।
आम्हाला एक संधी द्या, तुम्ही सगळ्यांना एक वेळ दिली असं आम्हाला चळवळीला एक संधी द्या. पण काय वाटतंय आता तुमच्या जगप्रसिद्ध असणाऱ्या नागपंचमीला सुद्धा भाजपच्या माध्यमातून काही अंशी एक चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम या निवडणुकी होईल असं काय वाटतं मला? आता 20 वर्ष नाग बघितलं नाही, ह्या वर्षी बघितला. 100% खरोखर आम्ही त्यांचा आभार मानतो. जे चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे, आम्ही त्याला आभार मानतो. पण येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय का? ते आता काय आहे की मतदान हे प्रत्येकाचं विखुरलेलं आहे. कोण कुठल्या कारखान्यावर आहे, कोण कुठल्या ह्याच्या दूध संघात आहे. त्यामुळे हा प्रश्न हा नाग मंडळाचा आहे की आपण कुणाला काय करणार आहे. हा प्रश्न तिथल्या वार्डातील उमेदवार कोण आहे, हा सक्षम आहे की नाही, याच्यावरती भरपूर गोष्टी राहणार आहेत अवलंबून. बरं, वरच्या लेवलला जर आता ते युती झाली, तुमचे उद्धव सेना असतील किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असेल, तुमची कसं रणनीती असतं इथं? इथं काही सन्मानानं जर आता इथं उद्धव साहेब राजसाहेबांची युती झाली, इथं त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी सकट त्या घटक पक्षामध्ये आहे. संभाव्य आमदारांनी जर आम्हाला त्या पद्धतीनं मान-सन्मान देऊन बोलवलं तर आम्ही 100% जाणार. शिराळा तालुक्यातील जेव्हा तरुण असतील, त्या तरुणच्यासाठी काय ठोस असं काही उपाययोजना आपल्या मनसेच्या माध्यमातून करणार, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो की आज आमच्या शिराळचा परिसर भौगोलिक दृष्ट्या विखुरलेला आहे. इकडे जवळचा पास गेलो तर बिऊर, रेड, खेड आणि MIDCचा हा परिसर. जवळ शिराळच्या आसपास 5 किलोमीटर अंतरावरती शिराळा औद्योगिक MIDCचा परिसर लाभलेला आहे. त्या MECB मध्ये MIDC मध्ये लाईट, पाणी असे मूलभूत त्यांना 24 तास मिळत आहे आणि सवलतीच्या शासनाच्या ह्याच्यामध्ये. पण आज आमच्या मुलांना तिथील हे झालेलं आहे की 80% भूमिपुत्रांना प्राधान्य हे स्थानिक नोकरीमध्ये दिलं पाहिजे. हा शासनाचा GR असताना सकट काही कंपनी, ठेकेदार हे अडवणूक करत आहेत आणि आज आमच्या मुलांना जर मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन कामाला जावं लागत असेल, त्या परास इथं गाव लेवलला 15 आणि 20 हजाराची जर MIDC सारख्या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी मिळत असेल तर करायला काय हरकत आहे. पण त्यासाठी आम्ही MIDC मध्ये सगळ्या प्रकारचे कंपन्या चालू आहेत. त्यामध्ये विविध कंपनीशी आम्ही भेटून त्यांना एक काही नियोजन लावून बाबा ज्याला खरंच गरज आहे त्याला आम्ही तिथं घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तुम्ही मगाशी बोलता बोलला की शिराळा तालुक्यामध्ये विद्यमान आमदार असतील किंवा या भाजप सरकारनं कोणत्याही सुविधांचा म्हणजे इथं अभाव होता सांगितला तुम्ही. म्हणजे महिला वर्ग असेल किंवा तरुण वर्ग असेल, यांना टॉयलेटला जाण्याचं किंवा शौचालयाची व्यवस्था नाही, काय सांगाल याबद्दल? सगळ्यात तुम्हाला सांगतो की गावाला शुभीकरण नको आहे. स्वच्छता करून तुम्ही पैसा हा जनतेचा तुम्ही पाण्यात घालवत आहात. तुम्हाला काय गरज आहे? आज महिलांना असेल, पुरुष असेल, त्यांना एक तुम्हाला मुतारी बांधायचं जमन झालंय. कशाला शुभीकरण पाहिजे, रंगरंगोटी पाहिजे, स्वच्छ भारत? 1.2 1.3 नुसतं कागदाव करून पाण्यात पैसा घालवला रंगवून काय गरज होती का तुम्हाला? हा पैसा घालून आज त्या स्ट्रीट लाईट लावल्यात, त्या स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत, ती टायर शुभीकरण लावले, ती झाडाच्याकडे गायब झाली. म्हणजे ही काय गरज आहे का? तुम्हाला लोकांना जी पाहिजे ती तुम्ही देऊ शकत नाही सा. नुसती रंगरंगोटी करून काय करायचंय का? हा भोवलीचा सेट करायचंय आपल्याला? तुम्हाला गावाच्यासाठी तुमचे मूलभूत प्रश्न तुम्ही करू शकत नाही का? आज जगप्रसिद्ध अंबामाता मंदिर आहे, तर त्या अंबामाता मंदिराच्या पुढला एक कंपाऊंड आता चालू आहे. त्या कंपाऊंड सार्वजनिक दवाखान्याचं कंपाऊंड आहे. तर त्या पंचमीच्या पिरियड मध्ये तिथे असे पत्रकार असतील किंवा येणाऱ्या पोलीस चौकी असेल, त्यांच्यासाठी करण्यासाठी जरा ते कंपाऊंड पार्क रस्त्यावर चालू आहे. ते आत घेणं प्रशासनाचं काम आहे, लोकप्रतिनिधीचं, की बाबा ते तुम्ही सांगून ते आत घ्या. तेवढा परिसर हा नागपंचमीच्या साठी, त्या मंडळांच्या साठी, येण्या जाण्यासाठी, फिरण्यासाठी तो राखीव पाहिजे म्हणून. पण ते कोणीही बोलत नाही त्या विषयावरती. आता तुम्ही जरी गेला तर तिथे तुम्हाला ते दिसेल की पाक त्याच्या ह्याच्यावरती येऊन ते सरकारी दवाखान्यात ते कंपाऊंड घालायचं काम चालू आहे. असे प्रश्न आहेत. आणि विकास, नुसता विकास, रस्ता, फुलं, पाणी म्हणजे विकास नाही. मूलभूत अजून प्रश्न आहेत लोकांचे. आज शिराळचं बघायला गेलो तर गुंटेवारीचे प्रश्न काय आहेत, त्यानंतर येण्याचे प्रश्न आहेत. वाढीव गावठाण 200 मीटर मधून आता 400 मीटर झाले. तुम्ही नगर रचनेचा माणूस आज नगरपंचायत मध्ये एखादा का येऊ शकत नाही? एक सांगली जिल्ह्यातला एक नगरपंचायतचा नगर रचनेचा माणूस इथं आला पाहिजे. तो ग्रीन झोनचा दाखला इथल्या इथं दिला पाहिजे लोकांना. बांधकाम परवाना ऑनलाईन होऊन ते लवकर त्यामध्ये कुठला पारदर्शकता कारभार राहिला पाहिजे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत. शेतीसाठी वेगळा अजूनही कुणाला माहित नाही की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांचा
कृषी विभागाचा एकही योजना शिराळाला लागू नाही. का तर शिराळा हे नगरपंचायतमध्ये गाव येत असल्यामुळे. मग आम्ही काय चुकी केली? नगरपंचायत, मग तुम्ही नगरपंचायतच्या आम्ही मुख्य अधिकाऱ्याला वेळोवेळी निवेदन दिले, ते म्हणले की आमची अशी तरतूद नाही. मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी बजेट का करू शकत नाही नगरपंचायतच्या अर्थसंकल्पामध्ये? अशा आमच्या ठराविक प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्यासाठी आम्ही लढत आहे. आणि विकास हा फक्त नसून ज्या एक मॉडेलिंग, डेव्हलपिंगचं मॉडेलिंग म्हणतो, त्या पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये काम आज आम्हाला तिथं करायचं आहे. ते राजसाहेबांच्या स्वप्नातील आम्हाला एक महाराष्ट्र करायचा आहे, निर्माण म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही लढतोय. आणि एक विरोधक म्हणून आमचं बारकाईनं प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. आता तुम्हाला जर मी थोडक्यात दाखवायचं म्हणलं तर ह्या नगरपंचायतीचा आम्ही नगरपंचायतीची असे ही काढून ठेवलेलं आहे सगळं. हे बऱ्यापैकी अशा घोटाळे केलेले त्यांनी काय बऱ्याचेच आमच्याकडे पुरावे आहेत. हे सगळे आम्ही पुरावे अशी वस्तुनिष्ठ ठेवलेले आहेत. वेळ पडल्यावर जिथं लागेल तिथं आम्ही हे पुरावे देणार आहे. शिराळा नगरपंचायतीमध्ये आज जी अग्निशामक जी गाडी आलेली आहे, त्या अग्निशामक गाडीमध्ये त्याला यंत्र म्हणजे मनुष्यविना आज त्या गाडीला हार घालून ठेवलेला आहे. अजून ती गाडी फायर सकट काढलेली नाही. म्हणजे आज त्या गाडीला एक ड्रिल मॅन म्हणतो की आज नैसर्गिक आपत्ती जर झाली तर ती गाडी बाहेर काढून तुम्हाला ही पाहिजे प्राथमिक ही ती सकट त्या गाडीनं अजून 6 महिने वर्ष झालं आणलेल्या स्थितीतून गाडी बाहेर सकट काढलेली नाही नगरपंचायतीने. पण कर आमच्यावरती टाकलाय. म्हणजे हा अन्यायकारक कर आम्ही भरायचा का? म्हणजे काय आहे की जर आमच्यावर किती तुम्ही लादणार? म्हणजे 1 वर्ष जर गाडीच फिरत नसेल तर त्याचा कर आम्ही का भरू? मीटरचा प्रश्न असतील, पाण्याचे मीटर असतील, काय गरज आहे तुम्हाला? मीटर मधनं पाणी येते का? तुम्ही बघितले का कधी? मीटर लावलं तुम्ही अन्याय, म्हणजे आमच्यावर किती अन्याय करणार? म्हणजे कुणाला तरी हाताला धरायचं. स्वच्छतेचा ठेक्याचा प्रश्न असेल, आज स्वच्छतेचे 30 कर्मचारी आहेत, ते कुठल्या तर ते विकिपीडिया कुठल्या त्या कंपनीला ठेका दिलाय. माणसं आमच्याच शिराळ्यातली आणि आम्हालाच ती आमचीच बोटं आमच्याच डोळ्यात घालणार. ठेका 55-60 लाखाचा ठेका घेणार आणि स्वच्छतेच्या नावानं सगळं बट्ट्याबोळ. हे सगळं दिसतंय लोकांना. आणि शिराळ्यातील जनता ही सुज्ञ जनता आहे. त्यांच्या डोक्यात येते की सगळं चाललंय, की काही ना काही आहे. मग ते वेळेला 100% परिवर्तन होणार आणि 100%. तर हे होते मनसेचे शिराळा तालुका अध्यक्ष अविनाश खोत यांनी भरभरून अशा काही आताच्या युवा पिढी असेल किंवा शैक्षणिक विषय असेल तर अजूनही काही सुविधांचा अभाव आहे. तर शिराळा तालुका हा मध्यवर्ती ठिकाणी असणारं एक मोठं शहर म्हणून म्हटलं जातं आणि या ठिकाणी येणाऱ्या अनेक गावातून लोक इथे येत असतात. या गावामध्ये सुशोभीकरण नको पण स्वच्छता हवी हे महत्वाचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला तरुण असतील किंवा महिला वर्ग असतील हे आम्हाला निश्चितच सहकार्य करून आम्हाला विजय करण्याचा मार्ग मोकळा करतील. कॅमेरामन इलाहीसह मी दिलीप मोहिते, M24 तास सांगली.